गुड मॉर्निंग. नमस्कार मंडळी. तेजस्वी लाईफ डायरीजमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. तर मंडळी, आज आहे गुढीपाडवा. त्याआधी मी सकाळी सकाळी मस्त अशी फ्रेश झाली. छानशी म्हणलं आज सण वगैरे आहे तर साडी घालून घ्यावं. मग छानशी अशी साडी वगैरे नेसली होती. त्यानंतर स्वयंपाकाची तयारी करायची होती, म्हणून त्याआधी मी इथं गॅसची पूजा वगैरे केली आणि त्यानंतर स्वयंपाकाला लागले. तर आज असं काही पुरणपोळीचा वगैरे मेनू नव्हता, साधाच मेनू होता. त्यामुळं मग मी पहिल्यांदा छोले आणि बटाटा उकडायला टाकलेला आहे. मला आज छोलेची भाजी करायची होती आणि बटाट्याची सुकी भाजी करायची होती. म्हणजे गॅस वाचावं म्हणून मी दोन्ही एकत्रच टाकलं, कारण की सध्या ना गॅसची टंचाई खूप झाली आहे. युद्ध पण चालू झाले आहे. त्यामुळं छानसं असे ते शिजवायला टाकलं तिकडं. आणि त्यानंतर मी इकडं फुलांचे हार वगैरे बनवायचे होते. मला तोरण बनवायचं होतं. त्यासाठी मी असं सिम्पलचं छानसं जाडसर दोरा घेतलेला आहे आणि त्यानंतर आंब्याची पानं आणि झेंडूची फुलं असं मिक्स मी करत करत एका मिनटातच हार वगैरे तयार करून घेतलेले आहे. तोरण वगैरे बनवायचं होतं मला. छानसे असे हार बनवत आहे. तुम्ही पाहू शकता, अगदी सोपे आहेत हे. याला काही वेळ वगैरे लागत नाही. आणि कसं सण वगैरे असल्याने ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर आपल्याला सण वगैरे वाटतो. आपण ह्या परंपरा जपलंच पाहिजे. त्यामुळं मी असे छानसे 2-3 हार वगैरे करून घेतलं. हे सर्व हार झाल्याच्यानंतर इकडं मी देव ही आज घासायला घेतले. ते छानसे असे धुवून वगैरे घेणार होते. देव स्वच्छ करायचे होते. तोपर्यंत रुद्रायणी करत बसली होती. त्यानंतर उंबाटापूजन झाल्यानंतर मग मी थोडीशी रांगोळीही काढली आणि त्यानंतर इकडं तोरणही बांधून घेतलं. आता आम्ही गुढी काही इथं बसवत नाही, शक्यतो गावाकडंच गुढी बसवतात. त्यामुळे मग मी गाडीची वगैरे पूजा करून घेतली. नवीन वर्षाची छानशी अशी पूजा केली. म्हणलं गाडीला पूजा केली, म्हणलं चांगली चल. नवीन वर्ष चालू झालेलं आहे आपलं मराठी वर्ष. खूप छान वाटतं सण समारंभ असले की. त्यामुळे छानशी मी अशी गाडीची पूजा वगैरे केली. छानसं असे फोटोशूट केलं आणि घरी आल्याच्यानंतर हिला हार वगैरे घातला. खारी खोबऱ्याचा तुम्ही माझा व्हिडिओ पाहिलाच असेल. मी व्हिडिओमध्ये टाकलेला आहे कसा हार बनवलेला आहे. तर हिचे असे काहीचे एक्सप्रेशन होते. खूप खुश झाली होती आणि जणू काय नेत्यासारखेच असं ॲक्शन करून दाखवत होती, असं करतात वगैरे म्हणून. त्यानंतर हे शिजत आलं होतं माझं छोले वगैरे. तोपर्यंत मी इकडं भाजीची पण तयारी करत होते. तर नवीन वर्षाचं हे आपल्याला तुम्हाला पण गुढीपाडव्याचं नवीन वर्ष आहे. मराठी वर्ष नवीन चालू झालेलं आहे आपलं गुढीपाडव्यापासून. तर तुम्हाला हे सर्वांनाच माझ्याकडून गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. आणि तुम्हाला हे नवीन वर्ष सुखाचे, भरभराटीचे, आरोग्यमय आणि त्यानंतर आनंदाचेही जावो. सर्वांनाच आपापल्या इच्छेनुसार सगळ्या गोष्टी मिळो, अशी मी देवाकडे प्रार्थना करते. आणि असं सगळ्यांच्या आयुष्यात खूप चांगले घटना घडाव्या. त्यानंतर मी अशी छानशी भाजी वगैरे करत आहे. सुकी भाजी पण करायची होती, त्यामुळे छान अशी इकडं मी शेपूची भाजी बनवते आहे. सण असल्यामुळे कसं घरात सगळं प्रसन्न वातावरण वाटत होतं. आणि आमचं देवघरही आज कालच आलेलं असल्यामुळं आज मी नवीन देवघराची पूजाही करणार होते देवघरामध्ये. त्यानंतर छानशी अशी मी भाजी तयार करते. तुमच्याकडं काय काय असतं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. गुढीपाडवा तुम्ही कसं साजरा करतात तेही सांगा. आता गुढी आमची शक्यतो गावाकडे उभारतात, गावाकडे सगळं करतात. त्यामुळं मी इथं फक्त आपल्याला जे काही करायचं असतं जेवण वगैरे, तेच पूजा वगैरे ते करते. शक्यतो गुढी मी इथं उभारत नाही. असं करत करत माझा बऱ्यापैकी स्वयंपाक पटापट होत आलेला आहे. इकडे माझे तोपर्यंत छोले वगैरे झाले, शिजत आले होते. छानशी इकडे सुकी भाजी पण झाली. त्यानंतर मी इकडं गॅस हे बंद केला आणि छोले बघते तर छानपैकी शिजले आहेत का ते पाहूया आपण. गॅस टंचाईमुळे खूप परेशानी होत आहे. त्यासाठी मी एकत्रच टाकलेलं आहे हे दोन्ही पण. मग इकडं आपले हे छोलेही शिजले छानसे, तुम्ही पाहू शकता. खूप छान छोले शिजलेले आहेत. आणि त्यानंतर बटाटेही छानपैकी शिजलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. छान शिजल्यानंतर मग मी त्यानंतर आता मला बटाट्याची सुकी भाजी करायची होती. पिवळा बटाटा बनवणार होते. त्यासाठी मी बटाटे छानसं असं कट वगैरे करून घेतला. शक्यतो ह्याला असं तुम्ही बत्तीनंच कट करा, त्यामुळे पटपट कट हे होतं. ऑलरेडी शिजलेलेच असतात आणि त्यामुळं हाताला पोळतही नाही. त्यानंतर इकडं मस्त अशी पिवळा बटाट्याची भाजी केली. आता मी छोलेची भाजी करते.
छानशी फोडणी घातली होती आणि त्यानंतर गरम पाण्यासकटच हे छोले टाकायचे. एक्स्ट्रा पाणी काही घालायचं नाही आहे, त्यामुळे आपली भाजी खूप छान होते, एकदम दाटसर वगैरे होते. तुम्हाला याची मी रेसिपी नेक्स्ट टाईमला कधी तर दाखवीनच. खूप छान झालेली होती भाजी ही. छानसं वरून मी अशी कोथिंबीर वरून भुरभुरलेली आहे. इकडं आमचा मस्त असं आजचा मेनू होता. छोलेची भाजी, सुकी बटाट्याची भाजी, त्यानंतर शेपूची भाजी, कोशिंबीर, पुऱ्या होत्या, भजी पापड होते, त्यानंतर आपलं हे श्रीखंड एक होतं. अशापैकी आमचा छानसा मेनू होता. तुम्ही पाहू शकता माझं नवीन देवघर आलेलं आहे आणि किती छान वाटत आहे, एकदम प्रसन्न वाटत आहे. नवीन वर्षाचं मला खूप आवडलेलं आहे देवघर. तुम्हाला कसं वाटतंय ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशा प्रकारे आमचं आजचं जेवण होतं. ते तुम्ही कालच्या शॉर्ट्स व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल की आमचा कालचा मेनू काय होता. ते नसेल पाहिलं तर तुम्ही एकदा नक्की जाऊन चेक करा. त्यानंतर माझं सगळं आवरल्याच्यानंतर भांडी वगैरे धुवून घेतली आणि त्यानंतर आराम केला. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तर मंडळी, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, धन्यवाद. तसेच मी इंस्टाग्रामवरही माझं तेजस्वी लाईफ डायरीजचं पेज आहे आणि त्यानंतर फेसबुकवरतीही तेजस्वी लाईफ डायरीजचं पेज आहे. तुम्ही नक्की एकदा जाऊन व्हिजिट करा, चेक करा आणि तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू